का बाई तो सगळं सारून एकदम बारीक घेतला तर मग तो तुटेलच. हे बघा नाही तुटत. एक आहे हे बारीक आहे हो. अरे बारीक कोण बोलेल का? हा तुटतो या तू किती तुटू काय बोलतात तुम्ही? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आलो आहोत सुकी मच्छीच्या बाजाराला कोण गावामध्ये सुकी मच्छीचा बाजार मंगळवारी भरतो. त्यामुळे मंगळवारी वर्षातून एकदा किंवा दोनदा आम्ही इथे मच्छी घ्यायला येतो. तर यावर्षी जरा यायला लेटच झाला. जर मार्गशीर्ष महिन्यात आलो तर मच्छी खूप स्वस्त मिळते आणि आत्ता हीच मच्छी आपल्याला डबलच्या भावाने मिळणार आहे. इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी बघायला मिळतील. मला तर फारशी काही मच्छीमधली माहीत नाही, म्हणून मी थोडीफार मच्छीच घेऊन जाते जी आपल्या नेहमीच्या ओळखीतली असते. बाकीची कोणतीच मच्छी मी विकत घेत नाही. आता मी साधारण 1च्या दरम्यान इथे आलेली आहे आणि तरीही तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारची मच्छी इथे संपलेली पण आहे. जर लवकर आलं तर आपल्याला फ्रेश मच्छी बघायला मिळते. थोडा उशीर झाला तर बरीच मच्छी संपलेली असते. त्यामुळे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्येच मच्छी खरेदी करायला यायचं. आणि नंतर जर आपण आता एरवी कोणत्याही सीझनला आलो तर खूपच महाग मच्छी मिळते. आता बघायला गेलं तर बोंबीलच 900 रुपये किलो, सुकट 500 रुपये किलो, जवळा 300 रुपये किलो असे भाव होते मच्छीचे. मला बाकी कोणती मच्छीमधली माहीत नसल्यामुळे मी काय केलं, सुकट, जवळा, वाकट्या आणि 2-3 प्रकारचे बोंबील विकत घेतले. कारण की बाकीची मच्छीमधले आपल्याला काहीच माहीत नसल्यामुळे मी कोणतीच मच्छी घेतली नाही. हे 3-4 मच्छीचे प्रकार मी घेतले. पण खूप छान अशी मच्छी इथे मिळते. इथे खूप ठिकाणी तुम्हाला मच्छीचे वेगवेगळे स्टॉल दिसतील. आपल्या आगरी कोळी समाजामध्ये मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे सर्व आगरी कोळी समाजातले लोक इथे मच्छी विकायला येतात. जर तुम्ही इथे पिशवी घेऊन आला नसाल तर मोठे मोठे थैलेसुद्धा इथे मिळतात. पण शक्यतो घरातूनच मोठे मोठे थैले आपण घेऊन आलो तर बरं पडतं. घेतला तर मग तो तुटेलच. हे बघा नाही तुटत. एक आहे हे बारीक आहे हो. अरे बारीक कोण बोलेल का? हा तुटतो या तू किती तुटू काय बोलतात ताई? हे बोंबील कसे, बोंबले कशा? 400 रुपये. मावशी सुकट कमी नाही. सुकट कशी कमी नाही. इथे खूप कडक ऊन असल्यामुळे गोळा किंवा थंडगार पेयसुद्धा मिळतात. लिंबू सरबत वगैरे मिळतो. त्यामुळे 2-3 ठिकाणी लिंबू सरबत, उसाच्या वगैरे गाड्या लागलेल्या आहेत. इथे काही स्टॉल असे सुद्धा आहेत जिथे सर्वच प्रकारची मच्छी त्यांच्याकडे अवेलेबल असते. बघू शकता तुम्ही, वाव, पापलेट, बोंबील, जवळा, सुकट, सोडे, खूप प्रकारची मच्छी मिळते. आणि या बाजाराला गावठी कोंबडेसुद्धा मिळतात. छान असे गावठी कोंबडे असतात. इथे सुकं खोबरं, लसूण हे सुद्धा अगदी कमी दरात मिळते. काहीतरी 340 रुपये किलोने इथे सुकं खोबरं मिळतं. इथे सुद्धा एक उसाची गाडी लागलेली आहे. इथे सुद्धा एक उसाची गाडी आहे आणि इथे या ताईंनी सर्व गावठी कडधान्ये आणि घरी बनवलेले वाळवणाचे पदार्थसुद्धा आणलेले आहे. अतिशय सुंदर असे घरगुती पदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि इथे सांडगे आहेत. अशा प्रकारे इथे चिंचसुद्धा आहे. बघू शकता तुम्ही, चिंचसुद्धा अतिशय कमी दरामध्ये इथे मिळेल. आता होळी जवळ आलेली आहे म्हणून या मावशींनी पापड्यासुद्धा आणलेल्या आहेत. आपल्याला होळीसाठी पापड्या लागतात. त्या मावशींकडे सुद्धा सर्व गावठी कडधान्य आणि घरी बनवलेले वाळवणाचे पदार्थ मिळतात. असे 2-3 ठिकाणी हे मिळतात. आता बघू शकता इथे मसालेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत. या बाजारामध्ये तुम्ही बघू शकता अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. दर आठवड्याला हा बाजार भरतो.
म्हणजे आठवडी बाजारच आहे आणि म्हणून तिथे सर्वच प्रकारच्या वस्तू अवेलेबल असतात. मी तर फक्त सुकी मच्छी घ्यायला आलेली म्हणून मी इतर काही वस्तू जास्त घेतल्या नाही. सुक्या मच्छीसोबतच ओली मच्छीसुद्धा इथे मिळते. 2 स्टॉल आहेत ओल्या मच्छीचे, जिथे चिंबोऱ्या वगैरे पण मिळतात. अतिशय कमी दरात मिळतात इथे. खूप महागसुद्धा नसते इथे मच्छी. इकडे सुद्धा मावशींनी थैली विकायला आणलेली आहेत. बऱ्याच जणांचा पिशवीवरून प्रॉब्लेम होतो, त्यामुळे थैलीसुद्धा विकायला असतात इथे. मावशी सुकट कशी? कमी नाही? 400ला द्या ना. 400ला देता का? सुकट आणि जवळा मी या मावशींकडूनच घेतला. कमी करायला सांगते मी थोडंफार, पण जितकं ते लोक करतील तितक्याच कमी भावात मी घेते. अगदीच त्यांच्या मागे कटकट घालत बसायचं नाही, कारण प्रत्येकाला परवडलं पाहिजे. म्हणून मी जास्त भाव शक्यतो करत नाही. थोडंफार बोलून बघायचं, दिलं तर ठीक, नाहीतर मग त्यांना पण परवडत असेल तर ते देतातच, पण नसेलच परवडत तर ते तरी कसं देणार ना. म्हणून मी जास्त काही त्यांच्याकडून भाव करत नाही. तरी मावशींनी मला 500 रुपये किलो असणारी सुकट 400 रुपये किलोनी दिली आहे. इथे माझी ही मच्छी घेऊन झालेली आहे. आता पुढे काही मच्छी आहे ती बघायला जाते. कमी करताय ना? कमी करून सांगितलं म्हणजे 600 रुपये, 700 पण 600 देणार असतो. 500 वाले पण आहेत बाजूला. काय हे नाही, ते झाडवाले रश्याचे बोलतात. का हो एवढी महाग का असते मच्छी? हा, महाग का एवढी? सध्या बोटी बंद आहेत म्हणून आता चालू होते. हा हा, मावशींना मी सहजच विचारलं एवढी मच्छी महाग का मिळते. तेव्हा तर म्हणाला बोटी बंद असतात म्हणून आत्ता महाग मिळते, नंतर परत स्वस्त होईल. बऱ्याच ठिकाणी बघितलं तर बोंबलांचा भाव 800 किंवा 900 रुपये किलो होता, म्हणून या मावशींकडे मला कमी वाटला भाव. आणि मच्छीसुद्धा फ्रेश आहे. 600 रुपये आणि 550 रुपये असे 2 रेटचे मावशींकडे बोंबील आहेत. मग मी याच मावशींकडून बोंबील घेतले. छान फ्रेश बोंबील आहेत. बोंबील किंवा कोणतीही सुकी मच्छी घेताना ती फ्रेश आहे हे कसे ओळखायचे, तर ती थोडी पांढरी असते. काही मच्छीवाल्यांकडे काळपट झालेली मच्छी होती, ती जुनी झालेली असते, खराब असते. त्यामुळे जी मच्छी अशी पांढरी शुभ्र असते ना, तीच मच्छी आपण विकत घ्यायची आहे. काळी पडलेली मच्छी जुनी असते, त्यामुळे ती कधीच घ्यायची नाही. फ्रेश मच्छीच बघून घ्यायची. आधी वाकट्या बघितल्या तिथे जरा महाग होत्या, 500 रुपये किलो होत्या, म्हणून मी या मावशींकडे आता येत आहे. बघूया यांच्याकडे किती रुपये किलो आहेत. या मावशींनी मला 400 रुपये किलोने वाकट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे मी अर्धा किलोच घेतलेले आहेत फक्त. ऊन खूप कडक असल्यामुळे मी मस्त पांढरी शुभ्र ओढणी घेऊन गेलेली आणि छान बांधून घेतली आणि मग पूर्ण मार्केट फिरायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता आता माझी बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे. बऱ्यापैकी मी मच्छी घेऊन झालेली आहे. आता मी पुढे अजून काही चांगली मच्छी मिळते का हे बघते. मला वाटतं इथे जे बोंबील आहेत पातळ पातळ ते चटणीसाठी वापरले जातात, त्यामुळे आता आम्ही इथे बोंबील बघायला आलो आहोत. तर इथे बोंबील बघूया किती रुपये किलो आहेत.
हे बोंबील असे कडक करून पण खाऊ शकतो. हे बोंबील 400 रुपये किलो आहेत, त्यामुळे आम्ही 200 रुपयाचे अर्धा किलो घेतले आणि आम्ही दोघींनी त्या अर्धा किलोमधले बोंबील अर्धे अर्धे करून घेतले, म्हणजे दोघींना पाव पाव किलो करून घेतलेले आहेत आम्ही. तुम्हाला सुद्धा जर कधी मच्छी घ्यायला यायचं असेल तर मंगळवारी 10 वाजताच मच्छीच्या मार्केटमध्ये पोचायचं आहे. त्यामुळे आपल्याला एकदम फ्रेश मच्छी बघायला मिळेल आणि मनासारखी शॉपिंग होईल आपल्या. त्यामुळे शक्यतो 10 ते 12च्या या टायमिंगच्या मध्येच यायचं आहे. इकडे पुढे गेलं ना की खूप मोठा भाजीचा मार्केट आहे. अगदी नजर पोचते तिथपर्यंत भाजी मिळते आणि बऱ्याच काही फळांच्या गाड्या आहेत, ज्यूसच्या गाड्या आहेत, बरंच काय काय इथे मिळतं. तर मग आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण बोंबील घेतले ते बोंबील 500 रुपये दिले ना. हां, अर्धा किलो घेतले ना आपण. अर्धाच ना, मग 300 रुपये वापस घ्यायचे होते ना त्यांच्याकडून. चला चला बघू. 1 मिनटं माझ्याकडे आहे. तुम्ही 500 रुपये दिले ते आठवतात मला. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.